काय होतं? लय पळत आहे वादी. असं चालतं अंतरवाली घरावर त्या दिवशी, पण लय लांब होतं ते. असं जवळपास त्या गोट्यात खाली पाड असतं त्याला. आमच्या घरावरच झेंडत येते. काय बघत येत काय नाही. सरकेल तोड्या बी नाहीत आणखीन. काय बघतो उस बारकुले बारकुलेत बघतो काय. माय बापा हो, लढाई जिंकायची. बरं काही झालं तरी जिंकायची. मी नाही हटत. किती संकट येऊ द्या, यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या. तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं. माझं सगळं दुखणं पळून जातं. आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं ऐ तू बी लय येऊन करू नको बरं का. मग कुठे येतो ते जाऊन तिकडे. आता आता डबल आलं नाही पाहिजे. माईकच माईक जात असतं बरं का कुंकड बी. परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो. मला बोलून दे. माझा समाज खूप लांबून लांबून आलाय. 150-150 200-200 किलोमीटरवर. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातला हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं माझा मायबाप इकडं आलाय. सरकारनं मला घेरायचं ठरवलंय. मला उघडं पाडायचं ठरवलंय. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांनी. मायबापाओ, याला मराठी खरंच कळत नाही का? हे ड्रोनवाला काय बधीर झालेला आहे का तू? मग एकदा गोडीच सांगितलं होतं ना. मग तुला सरकारवरून सवय लागली का घोडे खायची? माझा मायबाप समाजाला हातातले कामं टाकून मिळेल त्या वाहनानं आलाय. ना उन्हाची पर्वा केली ना पावसाची पर्वा केली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरं आहेत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल. सगळ्यांच्या वेदना एकच आहेत. अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत. आपल्या बाजूना कोणी नाहीये. ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. यांना काय रोग आला तर जायला? यांना जायला काय झालं? मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं नाही बरं का. मी मीडियात ऐकलंय. त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपण कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का? तुम्ही तिथं बैठकीला जाऊन सांगायचं ते देत नाहीत. बरं बार नाही गेले तर नका जाऊन. त्या समजा महाविकास आघाडीवाले काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं. काँग्रेस लयच काँग्रेस झालेत त्यांच्यात बी. रानात उगल्यासारखं कुंकड उगत येत. जाऊ द्या. नाही आले ते काय त्यांच्या मागं पळायचंय? तुम्ही सरकार आहे. नाही कोणी आला तर नाही आला. तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना. सरकारची राजकीय इच्छाशक्ती